करू. हे आमच्या स्वर्गातील सर्व समर्थ थोर आणि पवित्र परमेश्वरा देव बाप्पा, येणारा हा ख्रिस्त जन्मोत्सवाचा व नवीन वर्षाचा आनंद देवप्पा या सर्व जगभरामध्ये द्विगुणित होऊ दे. प्रभू, तुझ्या देवराज्याची सुवार्ता सर्व जगाला कळू दे. आणि देवप्पा, एकच मार्ग आहे, एकच सत्य आहे, एकच जीवन आहे, एकच तारणारा आहे. हे प्रभू सर्व जगाला कळू दे, कारण जगाच्यासाठी अर्पिलेला एकच कोकरा आहे आणि तो तारणारा प्रभू श्री ख्रिस्त आहे. यावर सर्व जगाने विश्वास ठेवावा, असं देवबाप्पा ज्ञान, बुद्धी व आत्मा तू त्यांच्यामध्ये घाल. सर्वसमर्थ देवबाप्पा, आम्ही विनंती करतो की आमचं महाराष्ट्र राज्य आणि आमचा भारत देश यामध्ये देवबाप्पा करोनाची तिसरी लाट येऊ देऊ नकोस. देवबाप्पा दया कर, कृपा कर. सर्वसमर्थ प्रभू, इतर देशांमध्येही जिथं करोनाचा शिरकाव पुन्हा एकदा झालेला आहे त्या देशांमध्येही तुझी कृपा होऊ दे. आणि देवबाप्पा, त्यांनाही तू वाचव, त्यांचंही तू संरक्षण कर. देवबाप्पा, आजच्या तुझ्या वचनाचे मनन चिंतन करत असताना प्रभू तू आम्हाबरोबर राहा. तुझं गौरव तू आम्हाद्वारे करून घे आणि काही चुकल्यास प्रभूजी तू आम्हाला क्षमा कर. ही लहान प्रार्थना आमचा धन्य ताणणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बापा, आमेन. आजच्या मननासाठी आपण जो शास्त्रपाठ निवडला आहे, पहिला शास्त्रपाठ जुन्या करारामधून यशायाचा ग्रंथ 7वा अध्याय आणि 14वं वचन. यशाया 7:14. हां, यास तो प्रभू स्वतः तुम्हास चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसूत व त्याचे नाव इम्मॅन्युएल, आमच्या सन्निध देव असे ठेवे. हां, देवाची स्तुती असो. यशाया 7:14. यास तो प्रभू स्वतः तुम्हास चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मॅन्युएल म्हणजे आम्हाबरोबर देव असे ठेवेल. इम्मॅन्युएल म्हणजे काय? आम्हाबरोबर देव, आमच्या सानिध्य देव. इम्मॅन्युएल म्हणजे काय? आम्हाबरोबर देव. इम्मॅन्युएल म्हणजे काय? आम्हाबरोबर देव. इम्मॅन्युएल म्हणजे काय? आम्हाबरोबर देव. मग प्रभू येशू ख्रिस्त हा आम्हाबरोबर देव असा झाला की नाही? तो आमच्या लोकांमध्ये त्याने वस्ती केली, तो आमच्या लोकांमध्ये राहिला, फिरला, वावरला. आम्हाबरोबर देव. तेवढ्याच काळापुरतं तो होता का? नाही, आजही तो आम्हाबरोबर आहे. कसं? मत्तेकृ शुभवर्तमान 28वा अध्यायाने शेवटचं वचन. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत सदैव मी तुम्हाबरोबर आहे. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत सदैव मी तुम्हाबरोबर आहे. मी तुम्हाबरोबर आहे असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो. म्हणजे आम्हाबरोबर देव असलेला हा येशू ख्रिस्त, याचं बायबलमध्ये त्याच्या जन्माच्या आधी 750 वर्ष यशायाद्वारे परमेश्वराने ठेवलेलं नाव आहे इम्मॅन्युएल. इम्मॅन्युएल म्हणजे काय? आम्हाबरोबर देव. इम्मॅन्युएल म्हणजे काय? आम्हाबरोबर देव. आपल्या ख्रिस्ती प्रत्येक मुलाला, मुलीला, माणसाला, स्त्रीला हे माहिती पाहिजे, इम्मॅन्युएल म्हणजे काय? आम्हाबरोबर देव. मी एका चर्चमध्ये गेलो होतो आणि एका थोड्याशा सिनियर सिटीजन स्त्रीला विचारलं इम्मॅन्युएल म्हणजे काय. तिला काय सांगता आलं नाही. तर खरंच शोकांतिक आहे, म्हणजे दुःख आहे. इम्मॅन्युएल म्हणजे आम्हाबरोबर देव. अगदी संडे स्कूलच्या मुलापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्यांना ते माहिती पाहिजे. इम्मॅन्युएल म्हणजे काय? आम्हाबरोबर देव, गॉड विथ अस. देवाची स्तुती असो. आता इम्मॅन्युएल म्हणजे आम्हाबरोबर देव याचा आपण अक्षरशः किंवा शब्दशः अर्थ घेऊया. आय याच्यामध्ये काय अर्थ दडलेला आहे ते आपण पाहू. इम्मॅन्युएलचं स्पेलिंग IMMANUEL असं आहे. हां, तर पहिलं अक्षर येतं आय. आय एम, मी आहे. आय एम. आय हा कशाला
कुणाला दर्शवतो? आय एम. आणि मी आहे हे नाव परमेश्वरांनी स्वतःचं घेतलं होतं. जेव्हा होरेब पर्वतावर मोशेला यहोवा देव परमेश्वर भेटला आणि यहोवा परमेश्वराने मोशेला सांगितलं की तू मिस्र देशात जा. त्यांचा आक्रोश माझ्या कानी आला आहे आणि त्यामुळं मी स्वर्गातून उतरलो आहे इथे, आणि तू तिकडे जा आणि त्यांना तू सोडवून आण. तेव्हा मोशेने एक साधा सहज प्रश्न विचारला की मी त्यांना काय सांगू? मला कुणी पाठवलं आहे म्हणून सांगू? तर परमेश्वर निर्गम 3 अध्याय 14व्या वचनामध्ये काय म्हणतो? मी आहे या देवाने मला तुम्हाकडे पाठवले आहे असं तू इस्रायल वंशजास सांग. निर्गम 3:14, तू इस्रायल वंशजास सांग, मी आहे, आय एम, या देवाने मला तुम्हाकडे पाठवले आहे. देवाची स्तुती असो. निर्गम 3:14. मग मी आहे, आय एम दॅट आय एम, मी आहे तो आहे. आणि हे सर्व काळ वर्तमानामध्ये चालणारं हे वाक्य आहे. तेव्हा पण मी आहे, आज पण मी आहे, आणि नंतर आणखी काही वर्षांनी सुद्धा मी आहे. म्हणजे सर्व काळामध्ये चालणारं हे वाक्य आहे. म्हणजे परमेश्वर कोण आहे? मी आहे. म्हणजे तो आम्हाबरोबर आहे, आणि तो प्राचीन काळी पण होता, आजही आहे आणि उद्याही असेल. असा तो परमेश्वर आहे. आणि म्हणून त्याने स्वतःचं नाव घेतलं, आय एम, मी आहे, या देवाने तुम्हाकडे मला पाठवलं आहे असं तू इस्रायल वंशजास सांग. म्हणजे इम्मान्युएलमधला पहिला आय म्हणजे यहोवा देवाचं नाव आहे, आय एम, जे यहोवा देवाने मोशेला स्वतःचं नाव सांगितलं, आय एम. इंग्लिश बायबलमध्ये असंच म्हटलेलं आहे, आय एम दॅट आय एम, द गॉड हॅज सेंट यू, असं म्हटलेलं आहे. म्हणजे आय एम, मी आहे या देवाने. आणि मग परमेश्वराने आपल्याला माहिती आहे त्या मिस्र देशामध्ये पुष्कळ मोठे चमत्कार केले मोशेद्वारे. आणि मोशे जेव्हा मिस्रमधून इस्रायल लोकांना सोडून आणलं, कारण ते गुलामगिरीमध्ये होते, त्यांचे हाल होत होते, ते देवाचे लोक होते. आणि जेव्हा सोडून आणलं तेव्हा पण मिस्रचा राजा फारो त्यांच्या जेव्हा सैन्य घेऊन मागे लागला, तेव्हा परमेश्वर हा जो यहोवा देव आहे, मी आहे, तो अग्निस्तंभ बनून या दोघांच्या मध्ये उभा राहिला. अग्निस्तंभ. जर कोणी 10 कमांडमेंट्स पिक्चर पाहिला असेल तर तुम्हाला त्याची कल्पना येईल. फारोचं सैन्य आणि मोशेचे लोक, इस्रायल लोक, मोशे आणि इस्रायल लोक यांच्यामध्ये अग्निस्तंभ वावटळीसारखा उभा होता परमेश्वर. आणि नंतर पुढे तांबडा समुद्र होता. परमेश्वराने मोशेला सांगितलं त्या तांबडा समुद्रावर काय उगार? काठी उगार. आणि मोशेने ती काठी उगारली. परमेश्वराने नुसती फुंकर मारली, तांबडा समुद्र दुभागला. आणि हे सर्व लाखो इस्रायल लोक मोशेसह त्या तांबड्या समुद्राच्या पार पलीकडे गेले. देवाची स्तुती असो. आय एम हा अतिसामर्थ्यवान देवाचं नाव आहे, यहोवा देवाचं नाव, अतिसामर्थ्यवान. त्याच्यापुढं कुणाचंही सामर्थ्य ना चालत ना टिकत. कुठल्याही राजाचं सामर्थ्य ना चालत ना टिकत. कुठल्याही राज्याचं सामर्थ्य त्याच्यापुढे टिकत नाही, चालत नाही. कारण त्याने ते सिद्ध करून दाखवलेलं आहे. फारो त्याचं सैन्य अख्खं तांबड्या समुद्रामध्ये बुडवलं. नबुकदनेसर राजा, पॉवरफुल राजा, खासद्यांचा राजा, पुष्कळ सैन्य, पुष्कळ देशांवर त्यांनी काय केलं होतं? राज्य केलं होतं. त्या नबुकदनेसर राजाला बैल व्हावं लागलं. परमेश्वराने काय केलं? बैल. आणि त्याला गवत खायला लावलं. म्हणजे कुठलाही राजा आणि कुठलंही राज्य त्याच्यापुढे टिकत नाही असं ते पॉवरफुल नाव आहे, आय एम, मी आहे. तो यहोवा देवाचं नाव आहे, ते यहोवा देवाचं नाव आहे. इम्मान्युएल या स्पेलिंगमध्ये पुढचं अक्षर आहे एम. एम म्हणजे मर्सीफुल, दयेचा आणि कृपेचा सागर, प्रीतीनी भरलेला सागर. योहान 3:16 आपण वाचलं ना. देवाने जगावर एवढी प्रीती केली
की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्या सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. म्हणजे येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र, स्वतः परमेश्वर देवाचा पुत्र बनून आला आणि त्याने या अख्ख्या जगावर प्रीती केलेली आहे की हा देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त सर्व जगासाठी त्याने दिलेला आहे. जो घेईल त्याचं तारण होईल. कारण सूर्य सर्व जगाच्या कानाकोपऱ्यातल्या देशांमध्ये प्रकाशतो. असा कुठला देश नाही की जिथं 24 तास अंधारच असतो. असा कुठला देश नाही. म्हणजे परमेश्वराने स्वतःला प्रभू येशू बनवून सर्व जगासाठी दिलेला आहे. सर्वांसाठी तो आहे. आणि मग त्यामधून जे लोक ख्रिस्ताला घेतील, स्वीकारतील, ते तारण पावतील. मग योहान कृष्णवर्तमान 5वा अध्याय 24वा वचन आपल्याला काय सांगतं की जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन ऐकतो, आता तुम्ही ऐकत आहात आणि ज्या पित्याने त्याला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो, आपण परमेश्वर पित्यावर विश्वास ठेवतो, त्याचा नाश होणार नाही. त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि तो मरणातून जीवनात पार गेला आहे. किती आशीर्वाद आहेत. म्हणजे हे आपल्याला आशीर्वाद सर्व कुणाद्वारे मिळतात? प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे. प्रभू येशू ख्रिस्त हा एकच मार्ग आहे, एकच सत्य आहे, एकच जीवन आहे. त्याच्या व्यतिरिक्त आणखी कुठला मार्ग नाही. मोक्ष पाहिजे, तारण पाहिजे. मोक्ष म्हणजे तारण, तारण म्हणजे सार्वकालिक जीवन, सार्वकालिक जीवन म्हणजे स्वर्गीय जीवन. ते जर पाहिजे तर आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला पाहिजे. कारण तो देवाचा एकुलता एक पुत्र आहे आणि त्याने काय केलेलं आहे? जगामध्ये देवाचा पुत्र म्हणून जन्म घेतला आणि त्याच्या पवित्र आणि शुद्ध रक्ताचं अर्पण केलं. त्याचं पवित्र आणि शुद्ध रक्त होतं, त्या रक्ताचं अर्पण केलं आणि त्या अर्पणाद्वारे आमच्या पापांची क्षमा झाली. पापांची क्षमा ही अशी होते देवाच्या पवित्र शुद्ध रक्ताद्वारे, आणि मगच आपण शुद्ध होऊन स्वर्गीय राज्यामध्ये जाऊ शकतो. स्वर्गीय राज्य हे पवित्र आहे आणि पवित्रामध्ये जर जायचं म्हटलं तर आपल्याला पवित्र होऊनच गेलं पाहिजे. आणि पवित्र होऊन जाण्यासाठी आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आपल्याला काय करते? पवित्र करते. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त जे पवित्र आहे तेच आपल्याला पवित्र करू शकतं. आपल्याला हात धुवायचे असले घाणेरड्या पाण्याने आपण हात धुतले तर हात स्वच्छ होतील का? नाही. मग पवित्र रक्त पाहिजे जे आपल्याला शुद्ध करेल, आणि ते पवित्र रक्त फक्त प्रभू येशू ख्रिस्ताचं आहे. इम्मान्युएल या शब्दामध्ये आय झालं. आय म्हणजे काय सांगितलं? आय एम, मी आहे, हे यहोवा देवाचं नाव. एम म्हणजे काय सांगितलं? मर्सीफुल. मर्सीफुल म्हणजे देवाने केलेली प्रीती, कृपा, दया. की योहान 3:16 की त्याने काय केलं? एकुलता एक पुत्र दिला. मी 11वीला होतो तेव्हा आम्हाला इंग्लिशमध्ये खूप सुंदर धडा होता. आणि तेव्हाचं इंग्लिश लिटरेचर दी बेस्ट. तेव्हा जे शिकलेत त्या काळामध्ये इंग्लिश लिटरेचर, त्यांना पुष्कळ ज्ञान मिळालेलं आहे असं मला वाटतं. म्हणजे माझ्या वयाचे जे लोक आहेत 11वी 12वी तेव्हाचं इंग्लिश बेस्ट होतं. आता त्याच्यामध्ये एक गोष्ट होती ती मी तुम्हाला सांगतो, मला ती फार आवडते. जर्मन आणि फ्रान्सचं युद्ध झालं. हिटलर, दुसरं महायुद्ध. हिटलरने भरपूर बॉम्बिंग केलं आणि आपल्याला माहिती आहे फ्रान्स त्याने जिंकला होता. तर एका बॉम्बिंगमध्ये इतकं बॉम्ब एका घरावर पडले, इकडं तिकडं सगळीकडं पडले. त्या घरातले सगळे मेले आणि एक लहान पोरगा 8-9 वर्षाचा वाचला. आता काय करायचं? त्याला काय कळत पण नव्हतं आई वडील कुठं आहेत आणि ते काय झालं आणि काय चाललं आहे. तो आपला घराच्या बाहेर पडला. सगळे शांत झाल्यावर इकडे तिकडे फिरत 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 फिरतोय. काय कोणच नाही घराच्या बाहेर, म्हणजे रस्त्यावर कोणच नाही. काय करायचं? कोण भेटणार, कोण त्याला काय देणार, कुठे आसरा भेटणार, काही माहीत नाही. आणि मग तो एका ठिकाणी आल्यावर त्याला एक पोलीस दिसला. मग पोलिसांनी त्याला बघितलं, हा एकटाच पोरगा आहे, कुठेतरी चालला आहे, काय चाललं आहे. पोलिसाला पण स्वतःचा आसरा नव्हता. तो पण कसा तरी
वाचला होता त्याच्यातून. तर तो पोलीस त्याला म्हणला, एखाद्या घरी जा, घराची बेल वाजव आणि फक्त एवढंच बोल जॉन 3:16, योहान 3:16. त्याला काय कळलं नाही. मग तो एका घरी गेला, त्याने दरवाजा ठकठक केली. ते एका बाईने खिडकीतून बघितलं कोण आहे, तर एक लहान मुलगा आहे. तिने ते दरवाजा उघडला आणि तिने विचारलं काय पाहिजे तुला, तर तो पोरगा म्हटला जॉन 3:16, योहान 3:16. आणि मग त्या बाईने त्याला घरात घेतलं. त्या मुलाला काही अर्थ माहीत नव्हता, जॉन 3:16 म्हणजे काय, योहान 3:16 म्हणजे काय. त्याला असं वाटलं की जॉन 3:16, योहान 3:16 म्हणजे आपल्याला घरात घेतात. मग त्या बाईने त्याला छान ट्रीटमेंट दिली, म्हणजे बसवलं, गरम दूध नाश्ता वगैरे त्याला दिला, त्याची चांगली काळजी घेतली, त्याला आंघोळीला पाणी दिलं वगैरे. मग त्याचा अर्थ समजत गेला की जॉन 3:16 म्हणजे चांगली काळजी घेणे, अन्न नाश्ता मस्तपैकी मिळणे वगैरे वगैरे वगैरे. आणि मग त्या बाईला समजलं की या मुलाचे आईवडील वगैरे या बॉम्बिंगमध्ये एक्सपायर झालेले आहेत. आणि मग तिने त्या मुलाला सांभाळलं. आणि मग तो मुलगा मोठा झाला आणि डॉक्टर झाला. आणि डॉक्टर झाल्यानंतर जिथं युद्ध असेल तिथं तो फ्रान्स या देशातर्फे डॉक्टर म्हणून जायचा. युद्ध कैदी किंवा युद्धबंदी किंवा युद्धात जखमी झालेले जे लोक असायचे, सैन्य, त्यांची ट्रीटमेंट करायला, म्हणजे कुठल्याही देशाचं युद्ध होऊ दे, हा त्याला इंटरेस्ट होता. तो फ्रान्सतर्फे त्या देशातल्या युद्ध कैद्यांना सांगायला जायचा आणि ही त्याची साक्ष त्यांना सांगायचा. आणि युद्धकैदी जे अगदी जायबंदी झालेले असायचे, खूप इंजर्ड असायचे, अगदी त्यांना ही साक्ष ऐकून एकदम त्यांना खूप बरं वाटायचं. म्हणजे जॉन 3:16, योहान 3:16, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्या सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. या एका वचनामध्ये इतकं सामर्थ्य आहे की हा मुलगा, त्याचं आयुष्य बदलून गेलं. तो स्वतः डॉक्टर झाला. त्या बाईने त्याला त्या एकाच वचनावर सांभाळलं, इतकं सांभाळलं, मोठं केलं आणि त्याला डॉक्टर बनवलं. आणि आज तो देवाची सेवा करत आहे आणि येशू ख्रिस्ताचं नाव सांगत आहे. आणि मग ते सैन्य कुठल्याही देशाचं असू दे, प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल माहिती घ्यायचे आणि प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारायचे. अशी फार मोठी सुवार्ता या डॉक्टरने सांगितली. असा आम्हाला तो 11वीमध्ये धडा होता, जॉन 3:16. किती सुंदर वचन आहे, किती मोठं कार्य झालं, किती मोठी सुवार्ता गाजवली गेली, देशोविदेशीच्या लोकांमध्ये सुवार्ता गाजवली गेली. आणि परमेश्वराने स्वतःचं गौरव या एका छोट्याशा बालकाद्वारे, जो नंतर डॉक्टर झाला, त्याद्वारे करून घेतलं. 2 अक्षरं झाली आपली, आय आणि एम. आय म्हणजे आय एम, मी आहे, परमेश्वर यहोवाचं नाव. एम म्हणजे मर्सीफुल, योहान 3:16. तिसरं एमच आहे ना. तिसरा एम म्हणजे मॅन. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो, सन ऑफ मॅन. मी कोण आहे, मनुष्याचा पुत्र आहे. बरोबर आहे ना. कधी कधी म्हणलं आहे प्रभू येशू ख्रिस्त, मी मनुष्याचा पुत्र, असं एखादं वाक्य सांगा. नाही आठवत. प्रभू येशू ख्रिस्त म्हणला नाही मनुष्याचा पुत्र स्वतःला. प्रभू येशू ख्रिस्त स्वतःला मनुष्याचा पुत्र म्हणून घेताना एखादं वाक्य सांगा बायबलमधलं. मनुष्याच्या पुत्राला डोकं टेकावयास जागा नाही. बोललाय की नाही, असं बोललाय की नाही. हां, पाखरास घरटी आहेत, कोकडास बिळे आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोकं टेकावयास जागा नाही. आणखी एकदा बोललाय, मनुष्याचा पुत्र पुन्हा येईल तेव्हा त्याला हा विश्वास आढळेल काय. हो की नाही. देवाची स्तुती असो. तर हा मनुष्य म्हणून जन्मला, त्याला भूक लागली, त्याला तहान लागली, त्याला कळवळा आला, त्याला दुःख झालं, तो रडला, तो झोपी गेला, नाही का. डोंगरावरचं प्रवचन जेव्हा झालं
तो खाली उतरत असताना एक कुष्ठरोगी त्याला दिसला. त्याला कळवळा आला. त्याने स्वतः जाऊन त्याला स्पर्श केला आणि त्याला बरं केलं. त्याच्याकडे याईर नावाचा एक मनुष्य आला आणि त्याची कन्या मरण पावली होती. लगेच प्रभू येशू ख्रिस्त निघाला. लगेच त्यांनी सांगितलं त्याची कन्या आजारी आहे, मरण पावली आहे. लगेच निघाला, थांबलाच नाही प्रभू येशू ख्रिस्त. त्याला त्याची काळजी वाटली, कळवळा आला आणि तो लगेच निघून गेला. आणि त्या याईराची कन्या जी मरण पावली होती तिला त्यांनी काय केलं, जिवंत केलं. अगदी गरीब लोकांबरोबर पण तो राहिला. विधवा एक होती, तिचा मुलगा मरण पावला होता, तिला कुणाचा आधार नव्हता. त्या विधवेचा मुलगा मरण पावला होता, विधवा रडत होती आणि ते जात होते तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला त्याचा कळवळा आला आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्या तिरडीला स्पर्श केला आणि तो मुलगा जिवंत झाला. प्रभू येशू ख्रिस्त आता मार्था, मरिया, लाजारस हे गरीब लोक होते, त्यांच्याबरोबर पण तो राहिला, त्यांचा भाऊ म्हणून राहिला, नाही का? मार्था, मरिया, लाजारसचा भावासारखा, मित्रासारखा तो होता त्यांच्या कुटुंबाबरोबर. गरीब लोकांमध्ये पण तो राहिला. कानागावचं लग्न, इथं द्राक्षरस संपला. म्हणजे काय फार मोठं श्रीमंत लग्न होतं असं काय वाटत नाही, नाही का? द्राक्षरस संपला आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने तिथं मदत केली. पाण्याचा द्राक्षरस बनवला आणि मग तो खूपच छान बनवला. देवाची स्तुती असो. पहा, श्रीमंतांबरोबर पण तो राहिला. परुषी श्रीमंत असायचे, ते त्याला जेवायला बोलवायचे. निकोदेमस, यहुद्यांचा गुरु, श्रीमंत मनुष्य, नाही का? त्यांच्याबरोबर पण तो राहिला, गरिबांबरोबर पण राहिला. विधवेने दिलेलं दान त्याला आवडलं. म्हणजे या सर्व गोष्टी त्यांनी काय केल्या, मनुष्य बनवून केल्या. सन ऑफ मॅन आहे की नाही? म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला काय म्हटलेलं आहे, मनुष्याचा पुत्र. देवाची स्तुती असो. इमॅन्युएलचं स्पेलिंग IMM झालं ना इथपर्यंत. पुढे आहे ए, अनॉइंटेड. अनॉइंटेड म्हणजे अभिषिक्त. जो परमेश्वर यहोवा देव, इमॅन्युएलमधला आय, त्याने जगावर प्रीती केली, एम, तो मॅन, मनुष्य म्हणून जन्मला आणि त्याला काय केला, अनॉइंटेड, अभिषेक केला. मनुष्य म्हणून जन्मल्यानंतर परमेश्वराने त्याला काय केला, अभिषेक केला. देवाची स्तुती असो. तो युगानुयुगीचा याजक. त्याच्यावर अभिषेक जो झाला तो पवित्र आत्म्याचा अभिषेक झाला. यार्देन नदीमध्ये बाप्तिस्मा घेत असताना आकाश उघडले आणि पवित्र आत्मा देहरूपाने कबुतराप्रमाणे त्याच्यावर उतरला आणि अशी वाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याचवर मी संतुष्ट आहे. देवाची स्तुती असो. म्हणजे लूक 3:21-22 आपल्याला पाहायला मिळते की त्याच्यावर पवित्र आत्म्याचा अभिषेक झाला. म्हणजे तो अभिषिक्त आहे, तो युगानुयुगीचा याजक आहे. ही इज दी अनॉइंटेड वन. आणि त्यामुळं त्याला सर्व अधिकार देण्यात आले. जेव्हा अभिषेक होतो तेव्हा सर्व अधिकार देण्यात येतात. इम्मान्युएल है ना. पुढचं अक्षर काय, एन. एन म्हणजे काय, नाझरीन, नासोरी. नासोरी येशू असं म्हणायचे का येशू ख्रिस्ताला? हां, म्हणायचे का? हा, कधी म्हणले सांगा बरं? हां, नासरेत या गावामध्ये तो लहानाचा मोठा झाला म्हणून त्याला काय बोलायचे, नासोरी येशू, होय की नाही? वधस्तंभावर जी पाटी लिहिली होती ना, INRI असं लिहिलं होतं ना, INRI, ते एन म्हणजे नॅझरीन आहे. एन म्हणजे काय, नॅझरीन. नॅझरीन म्हणजे नासोरी. ओके, नासरेतातला तो आहे म्हणून. आणखी कुठं आलं आहे नासरेत? पहा, होसांना होसांना करून जेव्हा ते यरुशलेममध्ये प्रवेश करत होते तेव्हा लोक सगळे गजबजून उठले आणि लोक विचारू लागले, हा कोण? तर हा नासरेतातून आलेला हा संदेष्टा आहे असं लोक म्हणू लागले. काय, नासरेतातून आलेला हा संदेष्टा आहे. आणखी एका ठिकाणी बघा, फिलिप हा जेव्हा नतनेलाला बोलवतो, काय, नतनेलाला बोलवते, अरे आम्हाला येशू भेटला आहे, तो देवाचा पुत्र आहे. तेव्हा नतनेल काय बोलतो, नासरेतातून काही उत्तम निघाला आहे काय? म्हणजे इथं पण
नासरेत हे नाव आलेलं आहे. नासरेतातून प्रभू येशू ख्रिस्त लहानाचा मोठा झाला. गालिल प्रांतामध्ये नासरेत हे गाव आहे आणि म्हणून त्याला नासोरी येशू असं म्हणतात. भूतग्रस्त आहे ना, जेव्हा येशू ख्रिस्ताला पाहतो तेव्हा हे नासोरी येशू असं बोलतो. तो आमामध्ये का पडतोस? म्हणजे येशू ख्रिस्ताला नासरेतात तो लहानाचा मोठा झाल्यामुळे काय म्हणायचे? नासोरी किंवा नॅझरीन. नॅझरीन देवाची स्तुती असो. इम्मान्युएलमधला यन म्हणजे नॅझरीन. यू अस आम्हासाठी. आम्हासाठी त्याने वधस्तंभ वाहिला. आम्हासाठी त्याने चाबकाचे फटके खाल्ले. त्या बसलेल्या फटक्यांमध्ये आम्हास आरोग्य मिळालं. आम्हासाठी, आम्हाला आरोग्य मिळावं म्हणून त्याने चाबकाचे फटके खाल्ले. आम्हाला पापांची क्षमा मिळावी म्हणून त्याने त्याचं पवित्र शुद्ध रक्ताचं अर्पण केलं. योहान पहिला अध्याय, योहानाचं पत्र पहिला अध्याय 7 वचन. प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आम्हाला सर्व पापांपासून शुद्ध करण्यास समर्थ आहे. म्हणजे आम्हासाठी त्याने हे सर्व काही केलेलं आहे. आम्हाला मोक्ष मिळावा, आम्हाला तारण मिळावं, आम्ही जीवनात जावं म्हणून तो वधस्तंभावर मेला आणि पुन्हा उठला, अशासाठी की आम्ही पण मृत्यूतून पुन्हा उठावं आणि सार्वकालिक जीवनामध्ये, स्वर्गीय जीवनामध्ये जावं. देवाची स्तुती असो. यू म्हणजे अस, आम्हासाठी त्याने सर्व काही सहन केलं. ई पुढचा अक्षर आहे ई. ई म्हणजे एव्हरलास्टिंग लाईफ. सार्वकालिक जीवन देण्यासाठी तो आला. त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवन आहे. तो आम्हाला सार्वकालिक जीवन देऊ शकतो. योहान 14:6 तो म्हणतो, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्यापासून कोणीही पित्याजवळ जात नाही. देवाची स्तुती असो. तोच एक मार्ग आहे, तोच एक सत्य आहे, तोच एक जीवन आहे, तोच आम्हाला सार्वकालिक जीवन देऊ शकतो. योहान 5:24 मगाशी मी सांगितलं की जो त्याचं वचन ऐकतो आणि ज्याने त्याला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि तो मरणातून जीवनात पार गेला आहे. म्हणजे ही म्हणजे एव्हरलास्टिंग लाईफ, आणि ते आपल्याला फक्त आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मिळतं. आणि एल हे सार्वकालिक जीवन देण्यासाठी, एल म्हणजे काय? लॅम्ब ऑफ गॉड, देवाचा कोकरा. तो काय झाला? देवाचा कोकरा झाला. कारण योहान पहिला अध्याय 29 योहान काय म्हणतो? बाप्तिस्मा करणारा योहान काय म्हणतो? हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा, लॅम्ब ऑफ गॉड. देवाचा अर्पिलेला कोकरा तो हाच येशू ख्रिस्त. आणि म्हणून यशायाने 7व्या अध्यायामध्ये 14व्या वचनामध्ये त्याचं नाव इम्मान्युएल म्हणजे आम्हाबरोबर देव असं ठेवलेलं आहे. ते येशूमध्ये पूर्ण झालं. कारण येशू ख्रिस्त 28वा अध्याय मत्ते शेवटच्या वचनामध्ये म्हणतो, पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत सदैव मी तुम्हाबरोबर आहे. आम्हाबरोबर देव म्हटलेला येशू ख्रिस्त इम्मान्युएल हा यहोवा देव स्वतः आहे. तो मनुष्य बनून आला, त्याला अभिषेक झाला आणि काय झाला? तो आम्हाला सार्वकालिक जीवन देऊन लॅम्ब ऑफ गॉड, देवाचा कोकरा असा तो अर्पिला गेला आणि त्याने त्याच्या अर्पणाद्वारे काय केलं? आम्हाला सार्वकालिक जीवन दिलं. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ देव बाप्पा, तो आम्हाला सार्वकालिक जीवन देण्यासाठी देव बाप्पा, परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ता, यहोवा देव स्वतः प्रभू येशू ख्रिस्त बनून जन्मला आणि यशायाने 7वा अध्याय 14व्या वचनामध्ये ही भविष्यवाणी केली, इम्मान्युएल म्हणजे आम्हाबरोबर देव. होय प्रभू येशू ख्रिस्ता, तू आम्हाबरोबर आहेस म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. तू आमचा देव आहेस म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. तू स्वर्ग आणि पृथ्वी यांचा अधिपती आहेस म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. तू स्वर्ग आणि पृथ्वी यांचा निर्माणकर्ता आहेस आणि तू आमचा परमेश्वर आहेस म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. होय देवप्पा, तू सदैव आम्हाबरोबर आहेस म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू येशूच्या नावात मागतो नाही बापा, आमेन.